काल ज्या प्रकारे शिवसेनेचे आणि राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी जो या केबिनमध्ये जो गोंधळ घातला आणि आंदोलन केलं की नगराध्यक्षांना 2-2 केबिन कशासाठी? मग किती केबिन आहेत नक्की नगरपंचायतमध्ये? खरं तर ज्यांनी या केबिनमध्ये गोंधळ घातला तो मुळात बेकायदेशीर आहे. नगराध्यक्ष किंवा सीओ यांची कुठली पूर्व परवानगी न घेता या केबिनमध्ये येऊन त्यांनी स्टंटबाजी करण्याचा प्रयत्न केला, गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला. माझ्या निषेधाच्याही घोषणा देण्यात आल्या. परंतु मुळात ज्यांनी हे आंदोलन केलं तर मुळात शिवसेनेचे जे बहुतांश नगरसेवक आहेत त्यांना मी म्हणेल, जे परवा ज्यांनी आंदोलन केलं त्या पुढच्या जहाजात तुम्ही जर नाही बसला तर बरं होईल, तुमचं कल्याण होईल. कारण त्यांच्या पत्नी नगरसेविका आहेत आणि प्रत्येक पत्रकार परिषद मात्र घेता येते आणि शिवसेनेच्या नगरसेवकांच्या डोक्यांचा वापर करण्याचा हा प्रयत्न आहे, जेणेकरून प्रशासनावर कोणता तरी प्रभाव पाडावा, प्रेशर आणावं आणि आपल्या पदरात काय जर पाडून घ्यावं, यासाठी त्यांची नेहमीची स्टंटबाजी असते. त्यातलाच हा एक पहिला परवाचा प्रकार आहे. यापूर्वीही त्यांनी असे अनेक प्रकार केले. पोलीस स्टेशन बसला, राजपथच्या रस्त्याचे वेळचे बघितलं तुम्ही. सध्या PWDचा साई मंदिर पण सुरू असणाऱ्या रस्त्याचं आंदोलन त्यांनी नाथबाबा तिथं काय केलं, परत तलवार मॅन कशी झाली. त्यानंतर आपल्या इथं गेल्याच आठवड्यात कचरा डेपोच्या संदर्भात वजन काट्या संदर्भात प्रश्न मांडले, तिथेही तोंडावरती पडले. आणि आता त्याच वेळेस ज्या शिवनच्या नव्हे गळा काढण्याचा प्रयत्न आता त्यांचा चालू आहे. मग असा आठवड्यात त्यांना काय साक्षात्कार झाला की ज्या शिवनी कुठल्या तरी दवाखान्याला व्यवसाय परवान्यासाठी काहीतरी रक्कम घेतली म्हणून आरोप करणारे हेच, आणि लगेच 4 दिवसात त्या शिवनचं केबिन आम्ही आदला बदल, म्हणजे केबिन वरती ताबा नव्हे, शिवनचं केबिन मला आणि माझं केबिन शिवना, बाहेरचं जे माझं केबिन होतं आता तुम्ही बघताय इथं जवळजवळ 20 ते 25 लोक बसू शकतात. या शहरातले वेगवेगळे नागरिक आपले प्रश्न घेऊन येतात आणि त्यांना एक सुस्थितीतलं सुव्यवस्थित कार्यालय असावं म्हणून त्यांच्यानी माझी, म्हणजे शिवच्या आणि माझी औपचारिक चर्चा झाली. त्यांनी संमती दर्शवली होती. फक्त ज्या दिवशी केबिनची अदलाबदल होती त्या दिवशी शिवसाहेब सांगलीला माधुरीताई मिसाळ दौरा असल्या कारणानं ते सांगलीला गेले होते आणि त्या दिवशी 10:11 त्यांना फोनवरून कल्पना दिली होती की आज पहिला आपलं ठरल्याप्रमाणे चर्चा झाल्याप्रमाणे मी या नवीन केबिन मध्ये येतोय. हा एवढाच विषय झालेला आहे. तर विरोधकांनी नाहीतरी कुठला तरी छोटासा मोठा काढायचा आणि त्याचा राईचा पर्वत करायचा, ही काही त्यांची आजची सवय नाही. ही त्यांची आदळआपट नेहमीचीच आहे आणि ती आदळआपट त्याच्यामध्ये नेहमी त्यांचा स्वार्थ असतो, परमार्थ अजिबात नसतो. त्यांना काही जनतेचं शहराचं घेणं देणं पडलेलं नाही. फक्त आव मात्र मी या गावाचा कसा विकास पुरुष आहे हा दाखवण्याचा त्यांचा नेहमीचाच केबिन वाढण्याचा प्रयत्न असतोय. केबिनच्या संदर्भांचा वाद माझा आणि शिव यांच्यामध्ये कोणताही नव्हता, कोणताही नाही आणि नसेलही. कारण शिव आज त्या चेअरवरती बसून कामानिमित्त आता बाहेर येतील थोड्या वेळानं आणि मी माझ्या केबिनला परवापासून बसतोय. त्यामुळे असं काही नाही, कोणीतरी गैरसमज केलेला असावा आणि त्यांनी पण हलक्या कानानं ऐकून घेऊन मग इथं येऊन काही नगरसेवकांना बोलावून स्टंटबाजी केली. आता त्या संबंधित नगरसेवकांना ज्यांनी बेकायदेशीर आंदोलन केलंय त्यांना सरांनी कायदेशीर नोटीस बजावू. कारण ते सुद्धा जर एखाद्या संघटनेचे युवा अध्यक्ष आहे म्हणून संबोधतात, पण जिल्ह्यात कुठं काम आहे तुमचं? फक्त आटपाडी शहरात उठसूट नगरपंचायत, उठसूट नगरपंचायत. पंचायत समितीचं काय आहे का नाही तुमच्याकडं? जिल्हा परिषदचं काय आहे का नाही? का तुम्हाला जिल्हाधिकारी तुमच्या पक्षानं फक्त आटपाडी शहरापुरतं मर्यादित लिमिटेड केलंय? हेही त्यांनी त्यांचं आत्मचिंतन करावं. आणि मी सर्व विरोधी गटातल्या नगरसेवकांनाही आवाहन करेन की जर आपल्याला जनतेनं 5 वर्षी सेवा करण्यासाठी हे पद बहाल केलंय त्याचा सदुपयोग करूया. विनाकारण कोणाही तर नादाला लागून कुठल्या तरी छोट्या मोठ्या वादात न अडकता शहराच्या विकासाला आमचा हात नेहमी सदैव मदतीसाठी पुढे आहे. पहिल्या मीटिंग पासून मी त्यांनाही सांगत आलोय, परंतु ते सुद्धा जर काही भूलभुलैयाला बोलत असतील तर तो त्यांचा प्रश्न आहे. जे या शहरामध्ये मग सामान्य नागरिक असतील
जे आमच्या सोबत येतील त्यांना आम्ही सोबत घेऊन शहराच्या विकासासाठी पुढे जाऊ आणि आंदोलनकर्त्यांना, चुकीची बेकायदेशीर आंदोलनकर्त्यांना मी एवढंच सांगेन की चुकीची बेकायदेशीर आंदोलन न करता विधायक कामावरती कसा भर देता येईल याच्यावरती तुम्ही जोर ठेवा. तुमच्या बाबतीमध्ये काही सोशल मीडियामध्ये काही मीम्स फिरतायत की काम नंतर आधी ऑफिस, माझी 2-2 ऑफिस, अशा प्रकारचे मीम्स आहेत. या मीम्स सुद्धा त्या शेअर होत आहेत सोशल मीडियावर. याबद्दल काय सांगा? मीम्स टाकणारे कोण आहेत? त्यांच्याच ताटाखालीचे मांजर आहेत ना, मग ते टाकत असतील त्यांना बरं वाटावं म्हणून. म्हणजे आपला जो प्रमुख म्होरक्या आहे त्याला बरं वाटायसाठी त्यांचे चेले चपाटे असल्या मीम्स टाकत असतील. त्याच्याकडे आम्ही पूर्णतः दुर्लक्ष करतो. आणि 2 केबिन म्हणाल तर ती मूळ ऐतिहासिक इमारत आहे. तिथं वृद्ध, दिव्यांग, महिला त्या ठिकाणी येत असतात, त्यांच्यासाठी ते कार्यालय आहे. आणि इथं येण्याचा प्रमुख उद्देश असा आहे, इथं काय फक्त माझं एकट्याच केबिन नाही, आमच्या गटनेत्यांचा आहे, उपाध्यक्षांचे केबिन केलेलं आहे परिसर. फक्त माझा आणि शिवनचा आदला बदल केल्या. आणि हे दुसरं ऑफिस म्हणजे मुळात आपली नगरपंचायत 3 ठिकाणी. याचं कारण आपल्याला अजून मोठी इमारत नाही. तिथं शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून जुनी ऐतिहासिक औंध संस्थांच्या काळापासूनची ती इमारत आहे. त्यामुळं तिथं आमच्या नगरसेवकांच्या वरच्या सभागृहात मासिक मिटिंग होत असतात, स्टँडिंग कमिटीच्या मिटिंग होत असतात. आणि तिथं मग म्हणल्याप्रमाणे दिव्यांग, महिला, वयोवृद्ध माणसांसाठी तिथं आम्ही सेवा देण्यासाठी अवेलेबल. आटपाडीतल्या लोकांसाठी कार्यालयीन कामकाजाच्या वेळेमध्ये नगराध्यक्ष नक्की कुठे बसणार? कार्यालयीन कामकाजाच्या वेळेस कार्यालयीन कामकाज हे ऑफिस कर्मचारी असतात, त्यांना कंपल्शन असतं. नगराध्यक्ष हा कार्यालयीन वेळेत आणि कार्यालयीन वेळेतही कार्यरतच असतो. ज्यांना ज्याचं काम इकडं, आता सगळे ऑफिशियल केबिन इकडे आहेत, या इमारतीत आहे. मग इथल्या कर्मचाऱ्यावरती, अधिकाऱ्यावरती आपण कंट्रोल ठेवावं या उद्देशानं आम्ही इकडं आमचं ऑफिस आणलेलं आहे, जेणेकरून म्हणजे कामाची गती वाढावी, लोकांचे प्रश्न लवकर सुटावे. आणि त्या इमारतीत असताना जर आम्ही तिकडून आम्हाला फोन करायला लागणार, मग इथून अधिकारी तिकडेला 10 मिनिटं, कधी 20 मिनिटं जाणार. म्हणजे हा जाणारा वेळेचा अपव्यय टाळण्यासाठी. आणि एखादा नागरिक इथं ऑफिसला आलाय, मग त्याचं कुठल्या टेबलचं काम आहे ते लगेच आम्ही बेल मारून लगेच संबंधित कर्मचारी अधिकाऱ्यांना बोलावून लगेच विषयाचा निपटारा व्हावा. काल पत्रकार परिषदेमध्ये अनिल पाटील यांनी असा इशाराही दिला की जर खरेच नगराध्यक्ष असतील तर मला कोर्टात खेचावं. तुम्ही मागच्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांना सुनावलं होतं की आम्ही कोर्टात खेचू. काल त्यांनी तुम्हाला खरे नगराध्यक्ष जर तुम्ही असाल, तुमच्यात हिंमत असेल तर तुम्ही कोर्टामध्ये खेचून दाखवा. आता आम्ही कलेक्टर साहेबांकडे, त्यांनी वजन काढण्याची जी तक्रार होती त्या संदर्भात, तर त्यांना त्यांच्यात दम असेल तर ज्या डीसीजी बँकेचं वजन काटा ताब्यात आहे, खरंच तुम्ही पाटील समजत असाल आणि खराच जर जिल्ह्याचा अध्यक्ष समजत असाल आणि भविष्याला पुढे व्हायचं असेल तर तुम्ही डीसीजी बँकेची फोन कराय. वजन काट्याच्या या पावत्या आहेत त्या 25 सालापर्यंतच्या. फक्त आम्हाला आव्हान देऊ नका, नुसतं आव्हान आणि प्रति आव्हान देण्यात तुमचा वेळ वाया घालवू नका आणि आमचाही कामातला वेळ तुम्ही घालवू नका. तुम्ही त्यांना कोर्टात खेचणार का? कोर्टात ज्या वेळेस आता त्यांची जी काही कामं केलेली आहेत त्याची आम्ही रितसर तपासणी चालू केलेली आहे. तपासणी चालू केलेली आहे, कुंकून लागल्यामुळं आता आठवड्याला त्यांच्या पत्रकार परिषदा घडायला लागलेल्या आहेत. त्याचं कारण ते आहे. आणि गेली 15 दिवस झालं एवढा धुरळा उडवलाय की सीओ साहेबांनी 15 वित्त आयोगामधून 1,30,00,000 घन कचऱ्याचं टेंडर घेतलं. आणि वैभव हजारे साहेबांनी जो लाखो रुपयाचा भ्रष्टाचार केलाय, जी मंडळी आखाव तांडव करून आज पत्रकार परिषद घेतली, तीच मंडळी आज सीओ साहेबांची बाजू घेऊन नगरपंचायतीमध्ये येऊन कुठलाही नगराध्यक्षांचा पूर्वसूचना न देता ती मंडळी आज या ठिकाणी येऊन नगराध्यक्षांच्या दालनामध्ये येऊन हे आंदोलन करते. कुठलीही परमिशन दिली नाही. माझं स्पष्ट असं मत आहे की त्यांच्यावरती फौजदारी गुन्हा दाखलच झाला पाहिजे, कारण त्यांचा काही संबंध नाही. ह्या नगरपंचायतचे ते असतील, पण त्यांच्या मिसेस ह्या नगरसेविका आहेत. त्यांना कुठलाही ठे आंदोलन करण्याचा पूर्वकल्पना न देता अधिकार नाही. त्यामुळं त्यांनी जे गैरवर्तन केलंय, ज्यांनी गैरवर्तन केलंय त्यांच्यावरती फौजदारी गुन्हा दाखल झाला पाहिजे. आणि एवढा अकल कशासाठी? ज्या नगरपंचायतनं ठराव घेतलाय नगराध्यक्षांनी की बाबांनो श्वेतपत्रिका काढायची, मग त्याच्यामध्ये काय गौड बंगाल आहे का? मग तो जर भ्रष्टाचार बाहेर निघत असेल आणि जर तो सीओ साहेबांना हे जर आता हाताशी धरलं तर तो आपला भ्रष्टाचार निघणार नाही किंवा कमी स्वरूपात त्याची धार बोचट होईल.
म्हणून ही मंडळी आज एवढा आकांड तांडव करून एवढी लोकांना सांगते. आणि 2-2 केबिन, आज शिवसाहेबांना सुद्धा 2 केबिन आहेत. पहिला आम्ही खाली जात होतो तिथं सुद्धा शिवसाहेबांचं केबिन आहे, इथं वरती आहे. जिथं सोयीस्कर दोघांना आहे, नगराध्यक्षांना आणि शिवसाहेबांना, जिथं लोकांचे प्रश्न सोडवता येतील त्या ठिकाणी दोघं बसून सोडवतील. हा त्या दोघांचा विषय. मुख्यमंत्र्यांना सचिवांना सांगायचं नाही तुम्ही इथं बसा, तुम्ही तिथं बसा. मुख्यमंत्र्यांना कोण सांगतं का? कोणी सांगत नाही. तसे हे पीठासीन अधिकारी आहेत आणि त्यांचा हा नगरपंचायतचे नगराध्यक्ष असल्या कारणानं ते सुद्धा नगरपंचायतीचे मुख्यमंत्रीच आहेत. त्यामुळं त्यांनाही कुणी सांगायचं नाही. कुणी बाहेरच्याने यावं आणि त्यांनी सांगावं इथं बसा तिथं बसा. अरे चाललंय काय ते बघतील ना. नगरसेवक, नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी हे दोघं जण ठरवतील त्यांनी कुठं बसायचं का बाहेरच्यांनी सांगायचं. असं काय होणार नाही. आणि त्यांची जी श्वेतपत्रिका निघणार आहे त्यामुळंच त्यांनी कदाचित सीओ साहेबांना किंवा इथल्या ह्यांना त्यांना आत्मसात करण्यासाठी, त्यांना जवळ करण्यासाठी ही श्वेतपत्रिका निघू दे आणि भ्रष्टाचार बाहेर निघू नये. असं काय होणार नाही. छेडणे वालों को छोडणे वाले नाही. त्यामुळं नगराध्यक्षांचं काम चांगलं आहे. ते एक म्हणजे निष्कलंक आणि चारित्र्य संपन्न नगराध्यक्ष आहेत. त्यामुळं कुणालाही ह्याच्यामध्ये पाठीशी घालणार नाही. त्यांना 100% ज्यांनी भ्रष्टाचार केलाय त्यांच्यावरती कायदेशीर गुन्हा हा होणारच. त्यांचं काम चांगलं आहे. प्रशासकीय प्रोसिजर पूर्ण केल्यानंतर त्यामध्ये जे कोण दोषी आढळतील त्यांच्यावरती नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष बॉडी बसून मीटिंगमध्ये ते कलेक्टर साहेबांना निवेदन देतील किंवा त्यांना सांगतील की त्यांच्या कायदेशीरमध्ये काय बसते, त्यांच्यावरती फौजदारी गुन्हा दाखल करावा अशी एक नागरिक म्हणून माझी मागणी आहे. 8 दिवस मीटिंगमध्ये विषय झालता की केबिनचा, की नगराध्यक्षाची केबिनला आम्ही बसत होतो पहिला सर्व नगरसेवक. किती 17 नगरसेवक आणि 2 आपले स्वीकृत नगरसेवक. त्यातले सभापती उपनगराध्यक्ष काय तिकडे बसते, ते गटनेत्याला तिकडे केले. त्या केबिनमध्ये बसताना आम्हाला नगरसेवकाची आपदा व्हायची, बसायला येत नव्हतं. मग आम्हीच विषय घेतला की नगराध्यक्ष साहेबांना सांगितलं नगराध्यक्ष साहेब तिकडून जरा इकडे घ्या. आणि लोक आलेली लोक सुद्धा त्रासवायची, बाहेर थांबायची, नगराध्यक्ष बसायला येत नव्हतं. आम्ही म्हटलं इकडे घ्या, ही केबिन प्रशस्त आहे. आणि सीओ साहेबांसमोर विषय झाला आमचा. मग झालं ठरलं, केबिन बदल हे झालं. त्या दिवशी योगायोगानं माधुरी मिसाळ मंत्री आले आपल्या तिकडे गेलते ते सीओ साहेब. त्यावेळेस आपल्या इथल्याच कर्मचाऱ्यांनी त्यांची पाठी एकदम असं अलगद उचलून पलीकडे ठेवली. त्यांचं काय असेल ते सामान वगैरे सगळं व्यवस्थित करून तुम्ही जाऊन बघू शकता त्या केबिनमध्ये. आणि हे उगाच अफवा उठवला ह्यांनी की फेकून दिलं, पाठी फेकून दिली, त्यांच्या आईच्या नावाची पाठी फेकून दिली. कशासाठी असं करत बसताय तुम्ही? ह्यात वेळ चालला आपलं 6 महिने गेलेले कळलं नाही. जे विरोधक माझे नगरसेवक आहेत मित्र, त्यांना एकच सांगणं आहे, तुम्ही तुमच्या प्रभागातील कामं बघा. लोक तुम्ही नसताय, ह्यात व्यस्त आहे. तुम्ही ह्या असल्या अफवांच्या माग आंदोलन करा, हे करा, ते करा, ह्याच्यात व्यस्त राहण्यापेक्षा लोकांची कामं करा. नाही ती लोक जी तुम्ही कामं करत नाही ती नगराध्यक्षकडे यायला डायरेक्ट तुम्ही जागेवर नसल्यामुळं. सर्व माझ्या बांधवांना विनंती आहे, ह्यात असल्यात पडण्यापेक्षा कामं करू, एकत्र येऊ, संगतमतान चालू आणि असल्या ह्याच्यात पडू नये. आणि केबिनचा विषय एकदम किरकोळ, कुठेही बसू शकताय. बरं, इथं आज मी नगराध्यक्ष साहेबांच्या शेजारी बसलो. केबिन म्हणजे काय असते? नगराध्यक्ष जिथं उभं राहील तिथं ऑफिस चालू होते त्यांचं. तुम्ही बघताय त्यांच्या खिशात पेन आहे, काढला, शिक्का टोकला, लगेच तुम्हाला पत्र मिळालं. लोकांची सेवा होत्या ना. कशासाठी तुम्ही आंदोलन हे किरकोळ याच्यावर करत बसलाय? कामाचं काहीतरी आणा, कामाचं बघू, कामावर आंदोलन करा. कोणीतरी बाबा काहीतरी कुठनं तरी निधी आणायचं वरनं बघूया, सगळे मिळून एकत्र येऊया. हे हात काय पडू नका. सर्वांना विनंती आहे आणि पत्रकार बंधूंना पण विनंती आहे, या असल्या किरकोळ गोष्टीवर शिवण्णा पुढे बोलवा, त्यांना हे करू, हे काय लय मोठा विषय नाही. शिवण्णा बसायला प्रशस्त केबिन शेजारीच आहे. तुम्ही जाऊन त्याचा एक व्हिडिओ घ्या. पत्रकार बंधूंना विनंती आहे, त्यांना केबिन नसेल तर तुम्ही बोला. किंवा सीओ साहेब म्हणत असतील मला इथनं बाबा मला केबिनच नाही दिलं, मला रस्त्यावर बसवलं, असं आंदोलन केले त्यांनी काल. असं काय होऊ नये. सर्वांना विनंती आहे की ह्यातनं बाहेर पडावं आणि विकासाच्या दृष्टिकोनानं आपण चालू आणि गावाचा विकास कसा होईल
या दृष्टीनं सगळ्यांनी बघावं आणि एकत्र यावं, काम करावं ही सर्वांना विनंती. आवाज माणदेशाचा, माणदेशातील प्रत्येकाचा. माणदेश प्राईम सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा. नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनचं बटन दाबा. धन्यवाद.